तर मित्रांनो, तळ कोकणातल्या देवबाग मालवणमधील आमचा हा पहिला दिवस. आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातोय. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी या देवबागमधून 10 किलोमीटर आपल्याला प्रवास करत मालवणमध्ये जावं लागतं आणि मालवणमधून बोटीनं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावं लागतं. तर मालवणच्या जेट्टी पॉईंटवरून ₹100 तिकीट फाडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर एंट्री मारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाच्या आणि हातांच्या बोटाचे ठसे पाहून महाराजांनी आपल्याला स्वतः दर्शन दिल्याचा भास या ठिकाणी होतो. पुढे चालून छत्रपतींचं मंदिर सुद्धा आहे आणि समोर जर गेलं तर गोड्या पाण्याच्या 2 विहिरी आहे, साखरबाव आणि दहीबाव. ते आजही शाबूत आहेत आणि आजही त्यात गोडं पाणी आहे. पुढं जर गेलं तर तुम्हाला टेहळणी बुरुज दिसतो आणि ध्वजस्तंभ दिसतो. त्यावर तुम्ही पोहोचलात की अथांग असलेला हा अरबी समुद्र आपल्याला छोटा वाटायला लागतो. हे संपूर्ण पाहून झाल्यानंतर बोटीनं परत मालवणला यावं लागतं आणि मालवणवरून राजकोटला उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायचा, दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे चिवला बीच आणि सायंकाळच्या वेळी मात्र रॉक गार्डनमध्ये बसून इथला सूर्यास्त पाहायचा म्हणजे पाहायचाच. बघा. तर हा दिवस कसा वाटला? इथले हे जे क्षण आहे, मी थोडक्यात तुमच्यासाठी टिपलेत, पण ते फार महत्त्वाचे आहेत. पुढच्या भागात वेगळं काही. धन्यवाद.